विमान अपघात तपास ब्युरोनं 12 जून रोजी अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल प्रसिद्ध केलाय। 15 पानांच्या अहवालात कॉकपिटमधील संवाद आणि तांत्रिक घटनांचा तपशील दिलाय। विमानानं उड्डाण घेताच अवघ्या काही सेकंदात विमानाच्या इंजिनाला इंधन पुरवठा करणारे स्विचेस रन मोडवरून कट ऑफ मोडवर गेले होते, ज्यामुळे हवेत असतानाच विमानाचं इंजिन बंद झालं। प्रसिद्ध केलेल्या अहवालात कॉकपिट व्हायस रेकॉर्डरमध्ये काय संवाद झाला त्याची माहिती देण्यात आली। पायलट सुमित सबरवाल यांनी को पायलट कुंदर यांना विचारलं, तुम्ही इंजिन बंद केलं का? त्यानंतर कुंदर यांनी म्हटले, नाही, मी काहीच केलं नाही। या संवादानंतर काही सेकंदात विमानाचा वेग कमी होऊ लागला आणि विमान मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर क्रॅश झालं। या अहवालात कॉकपिटमधील झालेल्या शेवटच्या संवादातून अनेक प्रश्न निर्माण झाले। अहमदाबाद विमानतळाहून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या 30 सेकंदात एअर इंडियाचं विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळलं, ज्यात 260 लोकांना प्राण गमवावे लागले। उड्डाण घेतल्यानंतर विमानाचा कमाल वेग 180 नॉट्स पर्यंत पोहोचला होता, मात्र इंधन पुरवठा बंद झाल्यामुळे विमानाचा वेग आणि उंचीमध्ये झपाट्यानं घट झाली। एआयबीच्या अहवालातील निष्कर्षानुसार इंजिनला इंधन पुरवठा करणारे स्विच पुन्हा चालू केल्यानंतर एक इंजिन सुस्थितीत आलं, मात्र दुसऱ्या इंजिनमध्ये बिघाड झाला, त्यामुळे विमानाला पुन्हा अपेक्षित उंची गाठता आली नाही। तपास अहवालात विमानाच्या समोर पक्ष्यांची कोणतीही हालचाल दिसून आली नाही, त्यामुळे पक्ष्यांची धडक लागून अपघात झाल्याची शक्यता फेटाळून लावण्यात आली। एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाचे मुख्य वैमानिक सुमित सबरवाल आणि सहवैमानिक क्लाइव्ह कुंदर होते। दोघांनाही विमान उड्डाणाचा पुरेसा अनुभव होता। सबरवाल यांना बोईंग विमान उड्डाणाचा 8600 तास तर कुंदर यांना 1100 तासाहून अधिक विमान उड्डाणाचा अनुभव होता। एअरपोर्टच्या सीसीटीव्ही फुटेजच्या तपासानंतर टेक ऑफच्या लगेचच विमानाची रॅम एअर टर्बाईन म्हणजेच आपत्कालीन पंखा बाहेर आल्याचं स्पष्ट झालंय। सर्वसाधारणपणे विमानाच्या वीज पुरवठ्यात अडथळा आल्यानंतर रॅम एअर टर्बाईन किंवा पंखा बाहेर निघतो, याचा अर्थ इंजिन बंद झाल्यामुळे विमानाच्या मुख्य वीज पुरवठ्यात परिणाम झाला होता। रॅम एअर टर्बाईन एक छोटं प्रोपेलरसारखं उपकरण आहे। दोन्ही इंजिन बंद झाल्यानंतर किंवा वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर विमानात उंचावर स्थिर ठेवण्यासाठी मदत करतं। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।